गेल्या 5 दिवसांपासून इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर या परिसरात 6 वर्षीय बालिकेचा बळी घेतल्यानंतर नरभक्षक बिबट्या पिंजऱ्याकडे हूल देत होता. तर दुसरीकडे बिबट्या चिरबंद करण्यासाठी लोकप्रतिनिधींसह नागरिकांचा दबाव सुरू होता. अखेर आपलं कौशल्य पणाला लावून वन विभागानं त्या नरभक्षक बिबट्या चिरबंद केलंय. बिबट्या जेरबंद झाल्याची वार्ता समजताच बिबट्या पाहण्यास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काही दिवसांपूर्वी 19 नोव्हेंबरला पिंपळगाव मोर शिवारातील भैरवनाथ मंदिराच्या मागील बाजूस जंगलात बिबट्यानं कविता आनंद मध्ये या 6 वर्षीय बालिकेची शिकार केली होती. त्यामुळे वन विभागानं 4 पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे लावूनही नरभक्षक बिबट्या जाळ्यात सापडत नसल्यानं वन विभाग हतबल झाला होता. वन विभागाने कर्मचारी, रेस्क्यू टीमचे पथक गस्तीवर राहूनही बिबट्या चकवा देत होता. दरम्यान ही घटना घडताच वन खात्याचे उपमहासंरक्षक पंकज कुमार गर्ग यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. तालुका वनाधिकारी रमेश ढोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे पथक परिसरात तळ ठोकून बिबट्याच्या हालचाली टिपत होते. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी 4 पिंजरे, ट्रॅप कॅमेरे, रेस्क्यू टीम आणि स्थानिक कर्मचारी हे बिबट्याच्या मागावर होते. इगतपुरी प्रादेशिक विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक रेश्मा पाठक, भाऊसाहेब राव, जे के डांगे, ई.टी. भले, एस के बोडके, एफ जे सय्यद, एम जे पाडवी, बी एस खाडे, नवकर, प्रियांका साबळे, रूपवती गायकवाड, वनमजूर डी आर निरगुडे, जी बी बेंडकोळे, ए आर मदगे यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठीच्या मोहिमेत सहभाग घेतला होता. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, इगतपुरी.